अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला। या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6% वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील 7.6% वाढ होण्याची अपेक्षा आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर निवड झालेल्या तालिका सभापतींची नावे जाहीर केली। प्रसाद लाड, अमोल मिटकरी, मनीषा कायंदे, विलास पोतनीस यांची तालिका सभापती म्हणून निवड झाली। विधान भवनामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकाच लिफ्टमधून प्रवास केला। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद देखील झाला। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं, मात्र ही भेट अनौपचारिक होती असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं। लाडकी बहीणप्रमाणेच लाडका भाऊ अशी ही योजना आणा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। या योजनेमध्ये महिला पुरुषांमध्ये भेद करू नका, मात्र ही योजना आणताना त्याची जबाबदारी मुनगंटीवार यांना देऊ नका असा खोचक सल्लाही ठाकरेंनी दिला। दरम्यान लाडका भाऊ योजना आणू, पण त्यांचे भाऊ कुठे गेले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधान भवनातून बाहेर पडले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरलं, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलणं टाळलं। त्यावर पत्रकारांनी कोण कुणाला डोळा मारतं हे कळलं पाहिजे असं म्हटलं। त्यावर उद्धव ठाकरेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आणि सगळेजण हसले। चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्यात। पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिल्या, तर असंच प्रेम असू द्या अशी कोपरखळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना मारली। दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरे 7 जुलैपासून राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं त्यांच्या या दौऱ्याचं आयोजन करण्यात आले। लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभानिहाय झालेल्या मतदानाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना या दौऱ्यामध्ये केल्या जाणार आहेत। अजित पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सक्त ताकीद देण्यात आली। महायुतीबाबत बोलताना पक्ष नेतृत्वाची मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद सर्व प्रवक्त्यांना देण्यात आली। जागा वाटपाच्या आकड्यावरून वाद झाल्याने हे पाऊल उचलण्यात आलं। महायुतीमध्ये तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो अशा शब्दामध्ये भाजप नेते सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला। अजित पवारांना सोबत घेतले हे लोकांना आवडलं नाही असं ते म्हणाले, तर भाजप नेते आणि प्रवक्ते बेलगाम झाले, त्यांच्या तोंडाला आवर घाला असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला। भाजपसोबत गेल्यानं अजितदादांचा दरारा कमी झाला अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली। भाजप नेते अजितदादांसोबत दुजाभाव करतात, नेत्यांचं सोडा, साधे कार्यकर्ते देखील त्यांच्या विरोधात बोलायला लागले, याचं आश्चर्य वाटतं असं ते म्हणाले। अजित पवारांना भाजप केवळ 20 जागाच देईल असंही त्यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यातल्या काँग्रेसचे नेते विलास राऊत यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले। लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली। विलास पाटील सहकार क्षेत्रातले नेते असून ते आर्डी इथले आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मराठवाड्यातला पहिला उमेदवार जाहीर केला। भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून मयूर बोर्डे यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी घोषणा केली। विधानसभा निवडणूक स्वाभिमानी स्वबळावर लढणार आहे। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी नवा ट्विस्ट समोर आला। या प्रकरणाचे थेट परराज्यात देखील कनेक्शन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। नीट पेपर फुटी करणाऱ्या आरोपींकडून आणखी 2 ॲडमिट कार्ड सापडल्याची माहिती समजते। सापडलेल्या ॲडमिट कार्डची संख्या आता 14 वर पोहोचली। यातलं काही कार्ड परराज्यातले परीक्षा सेंटरचे असल्याचं उघड झालं। नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे शेकडो कार्यकर्ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी दिल्ली इथं टाळं लावण्यासाठी गेले होते। नीट परीक्षेतल्या घोटाळ्याविरोधात NSUI आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी आंदोलन केलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। नीट लातूर प्रकरणी आता सीबीआय तपास करणार असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले। गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून याबाबत माहिती मिळते, तर दुसरीकडे नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं पटनामधून एकाला अटक केली। मनीष प्रकाश असं संशयित आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर येते। सांगलीमध्ये बुरुड समाजातल्या हजारो महिलांनी एकत्र येत कृष्णा नदीची ओटी भरली। खणा नारळानं ओटीसह आंबील वाहण्याचा कार्यक्रम देखील पार पडला। यावेळी महिलांनी कृष्णामाई कोपू नको अशी विनवणी नदीला केली।
अमरनाथ यात्रेसाठी पहिला जत्था जम्मूहून रवाना झाला। यासाठी उपराज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवला। दरम्यान भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा निघाली आहे। दिल्लीत मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळालं। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप आले, त्यामध्ये अनेक गाड्या पाण्यावर तरंगतायत। मिंटो मार्गावर कार पाण्यात बुडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नोएडा सेक्टर 95 मध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। अनेक जण गाड्यांना धक्का देताना दिसून आले, तर अनेक दुचाकी पाण्यात अडकल्या। मुंबईमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचा अखेर उलगडा झालाय। मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेले ते बोट कंपनीच्या असिस्टंट ऑपरेटरचं असल्याचं स्पष्ट झालंय। डीएनए रिपोर्टनंतर यावर शिक्कामोर्तब झाले, तर पॅकेजिंग करताना ही दुर्घटना घडली होती। गडचिरोलीमध्ये रुग्णवाहिकेअभावी एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। पोटदुखीच्या त्रासानं त्रस्त असलेल्या चिमुकल्याला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं एसटी बसनं रुग्णालयात दाखल करावं लागलं, मात्र तोपर्यंत उशीर झाल्यानं चिमुकल्याचा रस्त्यातच मृत्यू झाला। या प्रकरणी सामाजिक संघटनांनी मृत्यूची चौकशी करण्याची आणि नातेवाईकांना मदत देण्याची मागणी केली। बदलापूरच्या कुंडेश्वर कुंडामध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। अनुप मिश्रा असं या तरुणाचं नाव आहे। अनुप आपल्या मित्रांसोबत या परिसरात फिरायला आला होता। या कुंडामध्ये तो उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला। 2 दिवसांपूर्वी झी24 तासनं कुंडात नागरिकांचे जीवघेणे स्टंट करत असल्याची बातमी दाखवली होती, मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्याचं चित्र पाहायला मिळतं। डोंबिवली रेल्वे स्थानकावर दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यामध्ये इतर प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे, त्यामुळे त्यांना डब्यात चढताना तारेवरची कसरत करावी लागते। रेल्वे प्रशासन अशा प्रवाशांवर कारवाई करणार का, असा सवाल आता दिव्यांगांनी उपस्थित केला। पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यामध्ये आजारांनी टोकं वर काढले। जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांमध्ये 6 डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्यानं खळबळ उडाली। यामध्ये 21 जून रोजी 2 तर 25 जून रोजी 4 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातल्या सांगवी शिवारामध्ये विहीर ढासळून ढिगाऱ्याखाली 3 जण आणि एक बाळ अडकल्याची घटना घडली। विहिरीजवळ काम करताना अचानक विहीर ढासळली। यामध्ये पावरा दाम्पत्य ढिगाऱ्याखाली दबले गेले, तर एका महिलेसह तिच्या बाळाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं। पुण्याच्या इंदापुरामध्ये एक हादरवून सोडणारी घटना घडली। दारूच्या नशेत एका व्यक्तीनं महिलेसह 2 लहान मुलांवर जीवघेणा हल्ला केला। भांडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली। सुरेश मधणे असं या हल्लेखोराचं नाव आहे। या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। घटनेत महिलेसह लहान मुलंही गंभीर जखमी झाले। चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातल्या आनंदवर इथं 25 वर्षीय तरुणीची हत्या झाली। आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव असून बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पातल्या पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये ती आई वडिलांसोबत राहत होती। वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। दिवा रेल्वे स्टेशनजवळ अज्ञातानं 12 रिक्षा फोडल्याची धक्कादायक घटना घडली। पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास दिवा रेल्वे स्टेशनजवळ अज्ञातानं लोखंडी सळईनं रिक्षांची तोडफोड केली। रिक्षा चालकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षा चालकांना शस्त्राचा धाक दाखवत तो पळून गेला। तर या प्रकरणी दिवा पोलीस तपास करतायत।